कारण हे काम शिंदे समितीचं नाहीये. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढे घालाले, त्यांना तोड नाहीये यायला. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियर मधला सगळा मराठा हा कुंडीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय, मराठवाड्यातला मराठा हा कुंडी आहे, दुसरा नाही आहे कोणी. तशी आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा पण विषय, ते आम्हाला हातता लागू पाहिजे अंमलबजावणी सहित. त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही, 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केसेसचा, केसेस पण त्यांना सांगितलं सरसकटचा. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता ते आम्ही लगेच मंत्रिमंडळासंघ बसणार आहे, तेही घेतो. त्यात ते वेळ मागत होते, म्हणलं 1 घंटा वेळ नाही, 1 घंटा आधी. सगळे सोयऱ्यांच्या बद्दल अरे त्या सगळ्या सोयऱ्यावर चर्चाच नाही झाली, गेले कधी. बरं झालं बघून घेऊ. आणि मराठा आणि कुणबी एक आहे, हे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जी.आर काढून टाका. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे, तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतंय ते. पण ह्या 2 गॅजेटियर मध्ये केसेस मध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय, हे कुठेही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या गॅजेटेड साठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो, पण या 2ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटेड 1 मिनिट सुद्धा मिळणार नाही. गेले आता ते सांगतो म्हणले, आता येते ना आता. नाही लगेच ते म्हणजे निरोप देतो की राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणे लगेच, असं म्हणलेच भाऊ. ते राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे ते तिथंच खात असते, पण तिथंच लगेच नुसतं ओळून बसायचं असं झालं सुरू. काय सगळं माहिती झालं काय नाही. मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि मराठा समाजाची चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदे मंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान आहे. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात. कारण हे काम शिंदे समितीचं नाहीये, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहे. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळे? तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात शिंदे समिती पाठवून. शिंदे समितीचा हा विषय नाहीये, पण जाऊ द्या आता त्यांच्यात काही ठरलं असेल, तुम्हीच जावा, आमचं लय काळं तोड झालेलं आहे मराठीविषयी. मान्य केल्या होत्या तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळ्यावरच चर्चा झाली ना. आता मान्य करा हवा, मी खरं कदरून गेलेलो आहे. कवर बार चर्चा आणि ते त्यांना माहिती. ते म्हणत होते 1 महिन्याचा वेळ मिळून का गॅजेटला दोन्ही. म्हणलं तुम्ही 13 महिने वाचले, तुमच्यात आलं का रे? त्याच्यात आलं का? आमची चर्चा आली का? आणि मग काय आली चर्चा? हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतलं 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणले. आणि मग आता महिना काय आला पाहिजे याच्यात आले ना. पण आमचा कुठे गेला काय?
आमचा नाही ते बारकी बारी घालून होत असतो इकडे खालून आमच्या ते सगळे आवाज ओढून घेत आहे. काय माहिती आहे का तुम्हाला, सरकारचा प्रमुख कसा असावा याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलं बलिदान आहे, त्याच्यात नाटक नसावं. बलिदान गेलं, त्याचे लेकरं बाळ उघडे पडले, संसाराची राखरांगोळी झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत, कसं बस संसाराची घडी उभा करेल, लेकरं बाळ शिकवीन आणि मोठे करू शकल त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळे तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचं होणार, केसेस मागच होणार सगळ्या, त्याच्यात काहीच तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या, पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादच्या गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही, कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातात आम्ही, आता त्यांची चर्चा करतो, निरोप पाठवतो किंवा माणूस येईल, बघू थोडा वेळ घंटा भर वाट बघू. ते काय होतं तुम्हाला सांगतो, शिंदे समितीच पुन्हा काय येईल. शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी नाही. 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळे शिंदे समितीने एक चांगलं नाव कमीलंय. मराठी त्यांना माघारी बोलत नाही म्हणून त्यांना पाठवले. याला थोडंच नाही इकडे यायला काय बाजार करणार आहे. सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कमन हँडल करते. तिने जरा नाव कमीलं, तिने मराठीचे मन जिंकले, तिने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले, 3 कोटीपर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानतात. शिंदे समिती अशी मधून घोळक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देतात. हे काय आठवड्याचं झालं नाही. हिंदीचा असा 5 काउंट तुम्हालाच मिळायला लागायचा. नाही जरूर आहे बाबा, पण सगळा खेळ पांगिंग आपला दोघाचा. तुम्हाला खेळ होईल ना मेरा कशा नको मी म्हटलं मराठीत तुम्ही तुमचं काही करावं तिकडे. मी आजच्या रात्रीत हिंदीत लिहून घेतो यांचं कागदावर. तुम्ही तो प्रश्न विचारला मी म्हटलं इथं खाली घरी ना हिंदीत बोललो. आणि मग आता बोध काय बोललो हिंदीचा आग्रह नका धरो बाबा. मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न आहेत का लिहून द्या, त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदीत. हिंदी वाचायचं येते मग म्हणजे बोलायला थोडं काय धावाधावळी होती. कशाला गोंधळ करतात तुमचा बिन मपला बी नसलेला पांगून जाऊन खेळ सगळा. हैदराबाद गॅजेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना मी बोललो. काही गरज नाही वेळेची, काय नाही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारी मी त्यांचा निरोप दिला. तुम्ही आता फोर्स बोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगितलं. मराठा आणि कुणबी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं. त्याची अंमलबजावणी करून टाका. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते काय नोटिफिकेशन काढावं लागेल म्हणे.
त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल. म्हणजे सगळ्या सोयऱ्यासारखा विषय कालावधी लागेल. ठीक आहे म्हणलं. त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते 6 महिने म्हणत होते. ते म्हणले त्याच्यात 58 लाख नोंदी आहेत, फक्त छाननी करतो आम्ही त्याची. आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्या JR साठी वेळ द्या. का तर त्यास 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची. तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या म्हणलं. 1 मिनिट नाही. मराठा आणि कुणबीसाठी बरं का, JR साठी. बरं ते म्हणलं 2 महिने. का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्याला कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागेल. तर ठीक आहे. त्याच्यावर पहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट. ते मराठा आणि कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते. फक्त काय का अभ्यास पटकन तुम्हाला हे नाही तर परत उद्या चला मी इकडून आता त्यांना वेळ मागितला दिला उद्या म्हणायचे काय गरज नव्हती वेळ द्यायची, 5 मिनिटाचं काम आहे. त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर आधी हे नाही काढली काय म्हणलं ते नोटिफिकेशन काढायचं म्हणजे नाही दिला आणखी. नंतर म्हणलं मी 1 मिनिट बी नाही. एक मराठा आणि कुणबी JR काढायसाठी 1 मिनिट बी नाही नंतर म्हणलं. पण ते 6 महिन्याचं 2 महिने राहिलं. का की त्यांचं म्हणणं 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त अधिसूचना काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो. म्हणजे ते महाराष्ट्रभर टिकत. आताच आता काढलं की एका दिवशी ते चान्सेस असते की कोर्टात टिकणार नाही असं. ठीक आहे म्हणलं. मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही. मी हा म्हणलो आज 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलं. 1 मिनिट बी वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. सरसकट देता नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली. तुम्ही सगळंच आमचा गाभा उघडं करू नका राहावं. तुम्ही लय चित्र दिसतात. तुम्ही लय प्रश्न असे विचारलेत की मग असा कार्यक्रम करता जे मागण आता गडबड आहे का काही. मराठा आणि कुणबी JR काढा. एक आहे ज्याला पाहिजे तो घेईन. ज्याला 97 कोटी वागायचं, 92 कोटी वागायचं, 98 कोटी वागायचं, 96 कोटी तुला वाग काय घेणार आम्हाला तसा उल्लेख करावा म्हणलं. त्याच्यात एवढे एक त्यांना मी मुभा दिली. 1 मिनिट त्यांना तेवढ्यात मुभा दिली. मराठा आणि कुणबी एक JR काढा तुम्ही. त्यात एक मुभा दिली त्यांना. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं घेणार नाही. संपला विषय. काय 96 कोटी 75 कोटी राहणे ते हिरवाडे नाही आम्हाला तर काय करायचं. नाही नाही आंदोलन माग घ्या शब्द नाही काढला त्यांनी. त्यांना काय हे नाही. मी सांग ती क्षणा काढू ते बघून घेऊन मग आपलं काय. नाही 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 त्यांनी काय त्यांना काय करायचं. त्या आंदोलनाचा विषयच नाही आता बाजाला. आता माझ्या सगळेच मांडले ना त्यांनी. त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, मराठा आणि कुणबी एक JRचं एक मांडला, केसेसचा एक मांडला. महाराष्ट्रातल्या सरसकट केस आहेत. त्यांचं म्हणणं होतं एक 54-52 केसेस असे आहेत की ते जरा वेगळे आहेत. म्हणलं वेगळे म्हणजे कसे आहेत ते तर सांगा मला. जाळपोळ दुसरं करून ढकलं काय आमच्या पोलिसांनीच आमच्या डोके फोडले. त्यांच्यावरती त्या पडरेचा केस होणं गरजेचं आहे. 307 सामूहिक कट त्यांनी रचला. 120 त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. सामूहिक कट रचलेला आहे त्यांनी आम्हाला आणला. म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नोकऱ्या आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्यात काहीच बदल नाही. आता मागं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहतं. परत विचारू नका 50 बाऱ्या. औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागे राहिलं. त्याच्यावर थोडा त्यांचा म्हणणं अभ्यास करायचा आणखीन बाकी. हे दोनच राहिले काय. सगळे चर्चाच नाही झाली. त्यांच्या ध्यानात नाही, माझ्या ध्यानात नाही. अरे मग येताना ना घरी ते सगळे सोयऱ्याचाच मूळ मुद्दा आहे आमचा. ते कसं काय होईल टेन्शन नाही घे. मी कुठे गेलो मुंबईत. नाही ते नाही विचारलं नाही त्याला. आम्ही शिंदे समितीला नाही जास्त प्रश्न विचारले. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडे सरकारच्या हातात आहे बाबा. न्याय द्यायचं हातात काही नाही.
सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक 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 दिवसच परवानगी होतं म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास घातले ते लागून खाय बाबू तेवढं खाय बाबू तेवढं आणि तू फार दंडवस तर खाय रे इकडे. आम्हाला सगळं करतं सरकारच्या हातात हे. न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये. न्यायदेवता 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 सगळ्यासारखे. मुख्यमंत्री साबरापणा करतो याच्यात. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत जिथे तुम्हाला दिसत असते अख्ख्या मुंबई भेटू दे. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या अडल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग तिथे गाडी नेऊन लावायची. इतर रेल्वेत लय मस्त मजा येईल. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो आणि नाही का आलं तरी रेल्वे फ्री म्हणते ते. आणि जाऊन तिकडे ती उभे मी बुजून म्हटली तुम्ही आपला फुकट भेटा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या आणून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम. पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॅफिक जाम नाही होईल का होईल. तुम्ही गाड्या आणू नका. प्रतिभाला सांगा हे ग्राउंड आहे. पोरा तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते कचरा ग्राउंड लावायचं. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहे. आला आपण तो रुपये येणारे लोक आहेत. त्यामुळे वासी मार्केट म्हणलं ना ते वासी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंद आहे तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा. काय त्याचं घ्या कशाला. आणि रेल्वेला प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचं. मुंबईत फक्त कोणाला काय म्हणणं का सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा अजिबात नाही. माजलेले हेट यांच्यासाठी गरीब मुंबईकरला गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. लय झालं तर ते पोलीस साहेब कुठे गेलेले आम्हाला दिलेली एक त्यांना म्हणतो वानखेडे स्टेडियम खोला ना झोपून पोराला त्या पठाणाला तिथे शेड जण छान झोपे देऊन त्याच्यात. आणि आमचे लोक मराठी तिथं आसपास आहेत जण मला आता एक जण कानात येऊन सांगितलं ते म्हणला मराठी तिथं आणि रेटून खोल घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आणि चेंडू खेळत होतो आमच्या पोराला काम झोपून नाही तिथं. हे बॅटीला हाणतो ते बॅटीला चेंडू हाणतो. चेंडू हाणं आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपतून लेकरं बाळा आमच्या गरीबाचे लयशे ठोकलेलं जाऊन ते फक्त खुर्च्या फिरच्याला हात लावू नका. ते लावणार बी नाहीत आमचे पोरं. खोला म्हणा ते वानखेडे स्टेडियम द्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब. आता वेळेवर करू नका बरं का. मला त्रास होण्याचा करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही वेळेवर करू नका. जे ग्राउंड जे त्याच्यावर गाड्याला हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय. या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणते तरी गृह म्हणतात स्वच्छतागृह नाव असतं त्याचं हागायचं जागायच्याला. हाटलाला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह. पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठं याला हागायचं स्वच्छतागृह नाव असतं. ते जाऊन हागायचं धंदे यांचे उलट्या खोपडीचे. हागायचं मग त्याचं बंद केलं. थांब ना एका एकाच होऊन दे ना. त्याचं झालं की तो झालं तो मग पुण्याच पाडायचं ठरलं. एक एक पत्रकार एक एक उठ होतो तुटूनच पडत आहे ना. आयला मी सगळ्याला बोलत राहू म्हणून माझ्या लागा बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही. त्यांनी हगामोटाचं बंद केलं. पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखीन जेवायचे काही हाटले ते बंद केले म्हणून पोरं चिडले. तर CSTला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढे त्याच्यामुळेच बसले होते पोरं. मी नंतर माहिती घेतली का बसले.
चहा प्यायला सुद्धा जागा नसल्या इतका हलगटपणा मुख्यमंत्री आमचं पाणी बंद केलं, पोराला पण केलं कोणाला प्यायचं. आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात दोघं थोडे त्याचे पाईपलाईन आमच्या वावरतून गेला आम्ही रोखून फेकल्या काय करेल देऊ. तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरतून त्याने आमच्या पोल लाईट नाही दिली बऱ्याच आमदारांना मंत्र्यांनी मग कापून टाकलं आम्ही. आपलं घाण नाही बघायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पुरे झाल्यावर त्यांना असं विचार धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते ते येताना 15-20 मला घेऊन आले ते नाही ना ते पडण टापडण सगळं चांगलं सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय ते कुठं पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर पण करा त्रास सहन आपल्याला जिंकून जायचंय. उद्या येण्यामध्ये फक्त करोना कोण घ्याव. चला धन्यवाद मजा झाला असंही बाबा कोण बोलत पनवेलला मुक्कामी जातात त्यांना उद्या सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन सकाळी 10 नंतर ट्रेन असणार नाही. त्याच्यामुळे पनवेलकडे मुक्कामी जाणारे बांधवांनी ही सूचना लक्षात घ्यायची. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे उद्या रविवार असल्यामुळं आझाद मैदानाकडे येण्यावर. मीडिया माझ्या बांधवांना दाखवा माझे बांधव दिसू द्या. नाही असा निर्धार जरांगेंनी पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे. एका व्यक्तीने अर्ज केल्यास प्रमाणपत्र देता येईल असं समितीचं यावेळेला जरांगेंना सांगणं आहे. शिंदे समिती आणि जरांगेंमधली चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे. पुढच्या शनिवार आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. मराठवाड्यामधल्या सर्व मराठ्यांना कुणबी ठरवा. गॅझेटच्या नोंदीप्रमाणे उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या असं जरांगेंनी यावेळेला शिंदे समितीला सांगितलेलं आहे. खटले मागे घ्यायला आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या असं समितीने यावेळेला जरांगेंना म्हटलेलं आहे. प्रक्रियेसाठी वेळ द्या, आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागणार. सरसकट समाजाला प्रमाणपत्र देता येणार नाही असं शिंदे समितीने जरांगेंना सांगितलं. जे कोणी फॅन बंद करा थोडा. हैदराबाद गॅझेटवर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदानला या. ज्यांना अभ्यास मी काय फोन करू शकत नाही. सातारा संस्थान आणि या गॅझेटवर ज्यांना खरा अभ्यास असेल खरा बर का उगाच गोंधळ मला वाचत आहे तर नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री आता किती वाजले 4 वाजले उद्या 12 वाजेपर्यंत या. महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठमोठाले